अधिवेशनाला निमंत्रण दिलंय आणि आमची इच्छा आहे की आमच्याकडे राष्ट्रपती येऊन गेल्या, आमच्या UPAच्या चेअरपर्सन सोनियाजी येऊन गेल्या, तर देशाचे पंतप्रधान आलेले नाही आहेत. पंतप्रधानाला आम्ही निमंत्रण दिलेलं आहे आणि त्यांनी यायचं मान्य केलेलं आहे. आमचा विचार आहे की सप्टेंबर महिन्यामध्ये किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये जसं त्यांची सोयीची तारीख आम्हाला मिळेल त्याप्रमाणे प्रधानमंत्र्यांना आपल्या शहरामध्ये आपण निश्चित घेऊन येऊ आणि त्यांच्या हस्ते अर्बन डेव्हलपमेंट आणि इतर जी काही विकासाची कामं असतील त्याचा शुभारंभ आपल्याला त्यांच्या हस्ते निश्चितपणे करता येईल. आणि म्हणून या सगळ्या कामाच्या माध्यमातून लातूर शहर ज्या गतीनं पुढे येत आहे, शैक्षणिक क्षेत्रामध्ये जबरदस्त प्रगती आपण या ठिकाणी केली आहे. इंजिनियर्स या शहरातले या 3 कॉलेजमधलं जवळपास 700 ते 800 लोक, एवढे लोक, इतकी मुलं प्रवेश घेत आहेत वेगवेगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये. या 3 महाविद्यालयात शाहू, दयानंद आणि अहमदपूरचे जे महाविद्यालय महात्मा गांधी मेरिटवर, म्हणजे अशी क्षमता आज आमच्या विद्यार्थ्यांनी निर्माण झाली. मागासवर्गीय, ओबीसी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल या विद्यार्थ्यांची फी भरण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला. एवढा मोठा निर्णय. ओबीसीची लोकसंख्या 52% आहे. मला एकाने मला माहिती दिली की एक खाजगी इंजिनिअरिंग कॉलेज असेल किंवा मेडिकल कॉलेज असेल त्याच्यातल्या 75% विद्यार्थ्यांची फी हे राज्य सरकार भरतं. 75%. फक्त नावाला ते विनाअनुदान आहे पण फीच्या माध्यमातून, कारण मागासवर्गीयांची 100% फी, ओबीसीची 50% फी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल त्याचं 1 लाख पालकाचं उत्पन्न आहे त्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मग तो कुठल्याही जाती धर्माचा असेल त्याची 50% फी. आणि समाज कल्याण खात्याच्या समाज कल्याण खातं खर्च, म्हणजे एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजची फी जर लाखभर असेल आणि एखाद्या मेडिकल कॉलेजची फी जर 4.5 लाख असेल तर ते 4.5 लाख रुपये भरण्याचं काम हे सोशल वेलफेअर डिपार्टमेंट करतं. म्हणजे संपूर्ण फुकट त्याला डॉक्टर होता यावं मागासवर्गीयांच्या मुलांना, आदिवासींच्या मुलांना, आणि ओबीसीला मात्र त्यातले निम्मे पैसे आम्ही भरतो. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्यासाठी निम्मे पैसे भरण्याचा निर्णय. म्हणजे विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय आणि खाजगी जरी महाविद्यालय असलं तरी त्या मुलाला तिथं साथ त्याला मिळावी, पालकांना त्याला मदत मिळावी, अशी कितीतरी अनेक निर्णय राज्य सरकारने लोकांच्यासाठी घेतलेले. कालच आम्ही मंत्रिमंडळाने स्वातंत्र्य सैनिकासाठी निर्णय घेतला. अनेक स्वातंत्र्य सैनिक माझ्याकडे यायचे आणि सांगायचे की आमची पेन्शन वाढवा. काल आम्ही निर्णय घेतला, त्यांना 4000 रुपये पेन्शन आम्ही देत होतो, त्याच्यामध्ये 2000 रुपये महिन्याला वाढ देण्याचा निर्णय काल आम्ही घेतला. त्यांच्या आरोग्याच्यासाठी